नमस्ते मित्रांनो. हे अशोकाचं झाड आणि या अशोकाच्या झाडाची ही पानगळती चालू आहे आणि पानगळतीमुळं प्रचंड कचरा होतो आणि हा कचरा प्रचंड गोळा करावा लागतो दररोज. अशा पद्धतीने सगळा कचरा गोळा करावा लागतो आणि हा एवढा मोठा कचरा गोळा करत असताना कंटाळा तर येतो, पण हे वसंत ऋतून ज्यावेळी चालू होतो त्यावेळी ही जी पानगळती आहे, सगळं ट्रान्सपरंट दिसतंय, याचीच सावली आपल्याला परत येणार आहे आणि पूर्ण हिरवेगार हे सगळी झाडं होणार आहेत. ज्यावेळी ही हिरवीगार झाडं होतील त्यावेळी आपल्याला फार मजा येईल. पण हीच गोष्ट आत्ता शेअर मार्केटमध्ये पण चालू आहे. शेअर मार्केटमध्ये सुद्धा युद्धाचं सावट आहे, त्यामुळं मार्केट तुटलेलं आहे आणि ह्या युद्धाच्या सावटामध्ये तुटलेल्या मार्केटमध्ये जसा जसा काळ पुढं जाईल तसं तसं हेही दिवस निघून जाणार आहेत, ही पानगळती थांबणार आहे आणि त्यानंतर जोरदार हिरवी गार बहार येईल. ही दिशा आहे पश्चिम. अख्खी बिल्डिंग गरम होते, पण ज्यावेळी ही पानं हे झाड जर गळती होतीये म्हणून मी काढून टाकली तर उन्हाळ्यामध्ये ही जी माझ्या मागची भिंत आहे ही सगळी भिंत गरम होईल आणि ही सगळी जर भिंत गरम झाली तर उन्हाचा त्रास प्रचंड होईल. त्यामुळं हेच नीट लक्षात घेतलं पाहिजे की भविष्याच्या आनंदासाठी आत्ताचा थोडासा त्रास सहन करायला आपल्याला शिकलं पाहिजे आणि त्यामुळं तुम्ही शेअर मार्केटमध्येही पेशन्सली राहा. आत्ताची जी गळती आहे, आत्ताचं जे शेअर मार्केट क्रॅश झालेलं आहे ते भविष्याच्या खूप उज्ज्वल गोष्टींची नांदी आहे, हे नीट लक्षात घ्या. थँक्यू.